नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आबांनी मात्र असा काही खतरनाक डाव खेळलाय आणि पार त्या विक्रांत उर्मिलाची धुलाई झाली। त्या दोघांची इतकी फजिती झाली आहे ना आणि त्यांच्या नाकावर टिचून आपल्या राणीने मात्र आता बाजी मारली आहे। प्रेक्षकांनो, होय, इकडे इंद्रा राणीने दुसरा लुक चेंज करून आता मात्र पुरावे मिळवले आणि फायनली आपल्या राणीने कशी कोर्टात बाजी मारली प्रेक्षकांनो, आणि हे सगळं नेमकं कसं कसं घडलं हेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीला राणी मात्र पूर्णपणे खचून गेलेली असते। राणीला रडायला येतं, तिला वाटतं आपल्या बाजूने आता ही केस तर हारल्यातच जमाय, आता काही आपण केस जिंकू शकणार नाहीये। आणि राणी मात्र एकदम तोंड पाडून बसलेली असते। आता राणीचं तोंड पाहून आबाला इंद्राला वाईट वाटतं। राणी, अगं तू कशाला अशी हताश होतेस ग, नको अशी नाराज हो। आत्तापर्यंत तू एवढ्या धीराने सगळ्या परिस्थितीला तोंड दिले आणि आता का हार मानतेस? अजिबात नाही। आबा तिला प्रेमाने समजावतात की हे बघ राणी, आता तू जे ठरवलं, तू काहीही करतेस ना, मग आत्ताही तू आता स्वतःला ठाम कर ना, आता नको निगेटिव्ह विचार करू। हे बघ, तुझी पहिली केस आहे आणि आम्हाला माहिती आहे जरा वेळ लागेल, पण सगळं आपल्या बाजूने होईल। राणी, आम्हाला तुझ्यावर खूप विश्वास आहे बाळा, नको असं धीर खचू देऊ। आबा मात्र राणीला पूर्ण प्रेमाने समजावतात आणि इकडे राणीला आबांच्या डोळ्यात विश्वास दिसतो। खरं तर राणीला मनातून खूप वाईट वाटतं, तिच्यामुळे आजची केस आपण हारलोय असं तिला वाटतं। मालती देखील चक्क राणीला धीर देते आणि म्हणते, हे बघ राणी, तू आत्तापर्यंत काय काय नाही केलं, सगळं काही एकदम हिंमत ठेवून केलं की नाही, धीराने तोंड दिलं सगळ्या परिस्थितीला, मग आताही तुला जिंकावं लागेल, धीराने तोंड द्यावं लागेल। तेवढ्याच प्रेक्षकांनो यांचं डिस्कशन चालू असताना विक्रांत तिकडे एंट्री करतो। विक्रांत आल्यावर त्याचं नाटक चालू होतं, काय राणी, आता तू काही केस जिंकू शकणार नाहीयेस आणि तू आता पूर्णपणे केस हरलेली आहे। त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो इकडे इंद्राला ते अजिबात सहन होत नाही। उर्मिला, विक्रांत नको नको ते बोलत असतात, इंद्राला तो अपमानच सहन होत नाहीये। तो सरळ आता विक्रांतच्या अंगावरच धावून जातो। बरं, विक्रांतच्या पाठीपाठी उर्मिला देखील बोलायला लागते। उर्मिला सुद्धा म्हणते की यांची ही आता अशी भिकारड्याची हालत होणार आहे ना, घर तर मिळणारच नाहीये, पण आहे ती झोपडी सुद्धा आता यांच्या हातातून जाणार आहे। आता थोड्याच दिवसात यांची कशी हालत होणार आहे ना, बघतच राहा। आणि इकडून आता यांना राहायला साधं घर तर काहीच मिळणार नाही। इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय विक्रांत नको नको ते बोलत असतो आणि तिकडून उर्मिला सुद्धा बोलून निघून जातात। त्यानंतर विक्रांतच्या बोलण्याचं मात्र आता इंद्राला खूपच वाईट वाटतं। इकडे मात्र इंद्राला राग तर खूप येतो, परंतु बिचाराने स्वतःला कंट्रोल केलेलं असतं। राणी म्हणते, नाही सर, आता आपण बोलू नका, ऑलरेडी कोर्टातून तुम्हाला तिकडे आता न जाण्याची परमिशन मिळाली आहे, आता प्लीज तुम्ही तुमचा राग आवरा। त्यानंतर विक्रांत जातो। विक्रांत जे काही बोलला प्रेक्षकांनो, राणीच्या मनाला खूप लागलेलं असतं। राणी आता विचार करते आणि राणीला मात्र आता रडू आवरत नाही। राणी आता तिचा बांधच सुटतो आणि कोर्टामध्ये जे काही ॲडव्होकेट कारखानीच बोललेला असतो ना, तुझी पहिली केस आहे आणि तू नक्कीच ती केस हारणार आहे आणि असंच आता तुझी हारच होणार आहे, तेच आता राणीला सगळं दिसत असतं। वकील, जज सगळे तिला दिसायला लागतात आणि राणी मात्र आता एक तारीख वाढवून दिली, तिच्यासाठी ही आता गोल्डन चान्स आहे, हे मात्र आता विचार करून राणी खूप घाबरते। तिला खूप वाईट वाटतं की आता या संधीचा फायदा मला करायचा आहे, ही संधी जर माझ्या हातातून गेली तर मात्र माझं काही खरं नाही। आणि हाच विचार आता ती करते, ती रडत असते। तेव्हा मात्र इंद्रा तिला प्रेमाने समजावतो, राणी अगं असं रडू नको, स्वतःला त्रास करू नको। हे बघ राणी, काही झालं तरी मी तुला सपोर्ट करतोय ना, जिंकेल किंवा हरेल ग, पण मी तुझ्या पाठीशी सोबत असणार आहे। आबा आणि आईसुद्धा तुझ्या सोबत आहे, तू अजिबात आता या गोष्टींचा लोड घेऊ नको, आम्ही कायम तुझ्या सोबत असणार आहे। आणि बघ ना राणी, तू आत्तापर्यंत किती चांगलं वागली आहेस, किती चांगलं आता तिकडे परफॉर्म केलं आहेस ना कोर्टामध्ये। आणि राणी, तू आत्तापर्यंत मला धडा शिकवण्यासाठी काय काय नाही केलं ग, इतके चॅलेंजेस तू स्वीकारायची आणि कुठं गेलं ते सगळं, तुझी हिंमत कुठं गेला, तुझा कॉन्फिडन्स? आणि मला सांग, कामावर असताना ही केस आता तुझ्यासाठी जास्त काही नाही आहे, तू याच्या येरवाळीच ती केस जिंकू शकतेस, कारण तू माझी हुकुमाची राणी आहेस, तू काहीही करू शकतेस। त्यानंतर मात्र राणी इंद्रा एकमेकांना आता धीर देत असतात। राणी म्हणते, सर, आता गोष्टी इतक्या विचित्र घडल्या ना की सगळं आपल्या हातातून जातंय की काय, सगळ्या गोष्टी निष्ठून चालल्यात
आहेत असंच मला कळतं आहे. आता मला सुचत नाही आहे की नेमकं मी काय करू, मला आता सांगा मी आता पुढे काय करू. इंद्रा आता राणीला खूप प्रोत्साहन देतो, तिचे अश्रू पुसतो आणि तिला बोलतो, राणी हे बघ तू आता ऐक, तू काय आता तुझा प्लॅन करायचा आहे, ही केस आता असं करून काहीतरी पलटवूनच टाक. राणी बोलते, हो सर, ही केस तर आता काही करून जिंकायचीच आहे. त्यानंतर राणी आता सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे सर, आणि ती मात्र गोष्ट आधी कधीच माझ्या लक्षात आली नव्हती. राणी आता स्माईल करते आणि तेव्हा इंद्रा बोलतो, काय काय चाललंय डोक्यामध्ये, काय आठवलं का. त्यावेळेस राणी बोलते, हो सर, माझ्या डोक्यात जबरदस्त प्लॅन आहे. आणि तो प्लॅन राणी इकडे इंद्रा आणि आबांना बरोबर समजावून सांगते, मालतीला समजावून सांगते आणि रात्री आता सगळे झोपून जातात. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो आता कोर्टात जायची वेळ होणार असते. राणी इंद्रा लवकर उठतात, सकाळी सकाळी पूजा अर्चा करून राणी मात्र आता तुळशी मातेला पाणी घालत असते. वरून उर्मिला मॅडम सगळं खिडकीतून बघत असतात आणि इकडे इंद्रा आणि राणीचं दणकवून भांडणच लागतं. बोलता बोलता त्या दोघांचं असं भांडण लागतं ना, ते उर्मिला बघत असते. आता मात्र इंद्राला काही करून आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे हेच वाटतं, म्हणून इंद्रा जोरात जोरात राणीला आता बोलायला लागतो. उर्मिला सगळं कान देऊन ऐकते. इंद्रा आता बोलतो, काय ग राणी, तू आता इतका तिकडे गोंधळ घालून ठेवला कोर्टामध्ये, तुला कळत नाही का, आधी अभ्यास करता येत नाही तुला. राणी बोलते, सर मी काही जाणून बुजून केलं आहे का, मी सगळं चांगली तयारी केली होती ना केससाठी. इंद्रा म्हणतो, काय तयारी केली आहेस तू, इथून पुढं सगळी केस जिंकली पाहिजे, काय करणार आहेस, नाही तर तू कालच्यासारखं हारून जाशील. इंद्रा तिला चिथावत असतो आणि ती बोलते, सर आपण आता पुन्हा एखाद्या हँडरायटिंग एक्सपर्टला शोधलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या माणसाचा आता जो धोका दिला ना त्याने, त्या दुसऱ्याने तर धोका नाही दिला पाहिजे, असं आपण प्लॅन करूया आणि कुणाला तरी शोधू. तेव्हा इंद्रा मात्र म्हणतो, अगं माझ्या आता ओळखीतला एक आहे ना कोणतरी, तो आहे, त्याचंही नाव विक्रांतच आहे आणि त्याला आपण शोधून आणू. इंद्रा बोलतो, ठीक आहे, एक काम करतो, मी त्या हँडरायटिंग एक्सपर्टचा नंबर काढतो आणि फोनमध्ये त्या हँडरायटिंग एक्सपर्टचा नंबर आहे मी तुला देतो. राणी बोलते, सर द्या बरं पटकन. इंद्राने आता राणीला आतमधून फोन आणायला पाठवून तो नंबर मात्र जोर जोरात सांगतो. इकडे मात्र उर्मिलाबाई पट इंद्राने सांगितलेला नंबर कागदावर लिहून घेते आणि आता इंद्रा राणी बरोबर त्यांचा प्लॅन सक्सेसफुल करून इकडे निघून जातात. आता राणीला कळून चुकतं की त्यांनी सांगितलेला नंबर इकडे उर्मिलाने नोट डाऊन केला आहे. होय प्रेक्षकांनो, आता मात्र येणारे विक्रांत आणि उर्मिलाची मज्जा. इंद्राने त्या दुसऱ्या हँडरायटिंग एक्सपर्टला, म्हणजे त्याचं नाव असतं विक्रांत नलावडे, त्याला डायरेक्ट कॉल केलेला असतो. विक्रांत नलावडे आहेत का, तिकडून तो बोलतो, हो आहेत ना. उर्मिला आता सगळं ऐकत असते आणि तो म्हणतो, तुमचं ऑफिस कुठे, मला अर्जंटली तुम्हाला भेटायचं आहे, आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. आता मात्र उर्मिला सगळं वॉच ठेवून असते आणि तिला आता काही केलं तरी तो नंबर आणि ही सगळी माहिती विक्रांतला द्यायची असते. इकडे इंद्राचा प्लॅन सक्सेस झाला आहे. इंद्राने मुद्दामून नलावडेने सांगितलेला ॲड्रेस मोठ्याने डबल बोलायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून उर्मिलासुद्धा आता तिकडे तो ॲड्रेस पाठ करून घेईल आणि तिच्या विक्रांतला जाऊन सांगेल. प्रेक्षकांनो, जसं इंद्रा आणि राणीचा प्लॅन आहे अगदी घडतं तसं इकडे इंद्रा राणी निघून जातात आणि आबा मालती मात्र आपल्या कामाला लागतात. आबा मालतीने जाता जाता आता इकडे इंद्राला अंगठा दाखवलेला असतो आणि ऑल द बेस्ट केलेलं असतं. इकडे इंद्रा त्याच्या कामाला निघतो, राणीसुद्धा निघते आणि प्रेक्षकांनो दुसरीकडे उर्मिला धावत आता तुमचा प्लॅन कसा मी फेल करते ना तेच पहा म्हणून ती धावत जाते विक्रांतकडे. त्याला घडलेलं सगळं सांगते. विक्रांत बोलतो, अगं काय झालं, इतकी का घाबरली आहेस, एवढी धावायला तुला काय गरज आहे. तेव्हा मात्र आता सगळं ऐकल्यावर विक्रांतचे धाबे दणाणतात. हे आबा मात्र घरात मालतीला म्हणतात, मालती मी माझं काम तर आता चोखपणे करणार आहे आणि तुम्ही तुमचं काम पण व्यवस्थित करा, असं बोलून आबा मात्र घराच्या बाहेर पडतात. आबा कुठं गेलेत प्रेक्षकांनो, ते म्हणजे आता इकडे आबांचा जबरदस्त प्लॅन वर्कआउट करायला चालू केला आहे त्यांनी. इकडे आपण पाहतोय उर्मिलाने जो नंबर दिला आहे त्यावर विक्रांत डायरेक्ट कॉल करतोय. आता विक्रांत बोलायला लागतो, हॅलो तुम्ही नलावडे बोलतायत का, हँडरायटिंग एक्सपर्ट. तेव्हा मात्र अहो मला तुमच्याशी इम्पॉर्टंट काम आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला भेटायला या. त्यावर मात्र फोन उचलला आहे प्रेक्षकांनो आबांनी. आता तो विक्रांत नलावडे हँडरायटिंग एक्सपर्ट जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो नंबर आपल्या आबांचा असतो. आता मात्र आबांचा गेम चालू झाला आहे. आबा चक्क आवाज बदलून आता विक्रांतला बोलतात, काय रे फुकट्या, मी तुझ्याकडे यायला मी काय रिकामा आहे का, तुला भेटायचं असेल, तुला गरज असेल तर मला भेटायला
भेटायला माझ्या इकडे ये, कोर्टामध्ये बसलोय मी. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, काय तुम्ही मला भेटायला येणार नाही? तेव्हा तो म्हणतो, काय रे तुझ्या बापाचं नोकर आहे का मी तुला भेटायला यायला? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो विक्रांत मात्र त्याला हो हो म्हणतो आणि कोर्टाकडे जायला निघतो. आबांचं काम मात्र चोखपणे पार केलेलं असतं. आबांनी खतरनाक पद्धतीने विक्रांत उर्मिलाला गंडवलेलं असतं आणि इकडे मात्र विक्रांत खरंच उल्लू बनलाय. आता इंद्रा राणी मात्र वेश बदलून त्या आता इकडे नोटरी वकिलाच्या डायरेक्ट घरी पोहोचतात. तिकडे जाऊन आता इंद्रा राणीला खूप मोठा पुरावा प्रेक्षकांनो भेटणार आहे. ते लोक अनोळखी बनून जातात आणि विक्रांत आणि कारखानीसच्या विरोधात जबरदस्त पुरावा त्यांना भेटतो. इकडे विक्रांत धावत पळत हँडरायटिंग एक्सपर्टकडे आता धावत निघालाय त्याला भेटायला आणि आबा म्हणतात, जा विक्रांत जा, शोधत बस आता विक्रांत नलावडेला, तुला तो सापडला तर धन्य मान रे बाबा. दुसरीकडे राणी मात्र गुजरातींच्या वेशामध्ये अतिशय सुंदर दिसत असते. राणी इंद्रा यांनी त्यांचा प्लॅन आता चालू केलेला असतो. हे दोघं नोटरीवाल्याच्या तिकडे आले, स्वतःचं वेषांतर करून आले जेणेकरून कोणाला कळू नये. आता तिकडे ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिकडे त्यांचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते रिसेप्शनिस्टला बोलून सांगतात. तेव्हा ती पोरगी म्हणते, नाही इकडे मात्र असे काही डॉक्युमेंट नाही आहेत, तुम्हाला आता सरांच्या घरी जाऊनच भेटावं लागेल. इंद्रा राणी आता विचार करतात आणि ठीक आहे काही करून आपल्या त्यांना घरी जाऊन गाठावं लागेल असं म्हणून इंद्रा राणी आता परत दुसऱ्या वेशामध्ये प्रेक्षकांना वेषांतर करून चक्क त्या आता नोटरीवाल्या वकिलाच्या घरी पोहोचतात. दुसरा लूक केला आहे आणि तो चेमूसारखा लूक करून आपला इंद्रा त्यांच्या घरी पोहोचतो. तिकडे गेल्याच्या नंतर इंद्रा आणि राणी काय धमाका करणारे, राणीला कुठले पुरावे मिळणार आहेत हे सगळं प्रेक्षकांना पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आजचा भाग तर संपलाय. उद्याच्या भागामध्ये राणीने कोर्टामध्ये बाजी मात्र मारलेली असते. कारखानीचं सगळं बिंग फोडलेलं असतं. कसं त्याने हँडरायटिंग एक्सपर्टला पैसे देऊन आपल्याकडे वळवलंय याची जी काही ऑडिओ रेकॉर्डिंग राणीकडे असते ती आता जज समोर सादर करून राणीने मात्र प्रेक्षकांनो कोर्टात धमाका उडून दिलेला आहे. तर मंडळी, मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया. धन्यवाद.